नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट दिनांक 4 जुलै 2026 रोजी जळगाव जामोद मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष कार्ययोद्धा माजी मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटे यांची विकासाची आणखी एक दमदार भेट। जळगाव जामोदमध्ये 10 कोटींच्या अत्याधुनिक स्कायवॉकचे लोकार्पण। जळगाव जामोद शहराच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या प्रयत्नांना आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे। शहरातील विद्यार्थी, नागरिक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून त्यांच्या पुढाकारातून साकारलेल्या 10 कोटी रुपये खर्चाच्या अत्याधुनिक पादचारी उड्डाणपुलाचे स्कायवॉक आज मोठ्या उत्साहात लोकार्पण करण्यात आले। विशेष म्हणजे या विकासकामाचे उद्घाटन विद्यार्थींच्या हस्ते करून विद्यार्थ्यांची सुरक्षितता हीच खरी प्राथमिकता असा संदेश देण्यात आला। न्यू इरा शाळा परिसरात पार पडलेल्या या सोहळ्यात बोलताना माजी मंत्री डॉक्टर संजय कुटे म्हणाले, जळगाव जामोदच्या विकासासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे। विद्यार्थ्यांचे शिक्षण, त्यांची सुरक्षितता आणि नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे हे माझे कर्तव्य आहे। हा स्कायवॉक केवळ कॉन्क्रीटचा पूल नसून हजारो विद्यार्थ्यांच्या सुरक्षित भविष्याचा विश्वास आहे। शहराच्या सर्वांगीण विकासासाठी माझे प्रयत्न यापुढेही अधिक वेगाने सुरू राहतील। जळगाव जामोदमध्ये वाढती वाहतूक आणि दररोज मोठ्या संख्येने रस्ता ओलांडणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन डॉक्टर संजय कुटे यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला। त्यातून आज हा अत्याधुनिक स्कायवॉक नागरिकांच्या सेवेत दाखल झाला आहे। बसस्थानक, शासकीय कार्यालये आणि नगरपरिषद परिसराला जोडणारा हा स्कायवॉक नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। पुलावर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे, दर्जेदार LED प्रकाश व्यवस्था तसेच 3 स्वतंत्र प्रवेश व निर्गमन मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत। त्यामुळे विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाचा मोठा लाभ मिळणार आहे। लोकार्पणाच्या निमित्ताने स्कायवॉक आकर्षक रोषणाईने उजळून निघाला होता। नागरिकांनी मोठ्या उत्साहाने पुलाला भेट देत या विकासकामाचे स्वागत केले। अनेकांनी डॉक्टर संजय कुटे यांच्या पुढाकारामुळे जळगाव जामोदच्या विकासाला नवी दिशा मिळत आहे अशा भावना व्यक्त केल्या। या कार्यक्रमाला माजी मंत्री डॉक्टर संजय कुटे, डॉक्टर अपर्णाताई कुटे, नगराध्यक्ष गणेश दांडगे, भाजप जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल जयस्वाल, सचिव अनुप पुराणिक, मिलिंद जोशी, उपनगराध्यक्ष कैलास पाटील, नगरसेवक भगतसिंग चव्हाण, सुनील रघुवंशी, लता तायडे, शाकीर खान, शोएब मसरत, डॉक्टर किशोर केला, विविध क्षेत्रांतील मान्यवर, शिक्षक, पालक, एसटी कर्मचारी आणि शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉक्टर संजय कुटे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जामोदमध्ये राबविण्यात येत असलेल्या विकासकामांच्या मालिकेतील हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून हा स्कायवॉक शहराच्या आधुनिक विकासाचे आणि लोकाभिमुख नियोजनाचे नवे प्रतीक ठरत आहे।